तुम्हाला पण लोणावळा स्टाईल मक्याचे कुरकुरीत अशी भजी खायची आहेत का? तर सगळ्यात पहिल्यांदा ना मक्याची 2 अशी कणसं विकत घ्या की ती कवळी असली पाहिजेत. त्याला व्यवस्थित असं सोलून घ्या आणि मग त्याला 2 भागामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्या. 2 भागामध्ये व्यवस्थित असं कट करून झालं की त्याला आता चाकूच्या साह्याने आपण सोलून घेऊयात. इथे अजिबात हाताने सोलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर कढईमध्ये ते फुटतील. आता त्याच्यामध्ये लगेच कांदा घालायचा, बेसनचं पीठ, सोबतच तांदळाची पिठी, कॉर्नफ्लॉवर, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. सोबतच त्याच्यामध्ये 2 चमचे कोमट तेल सुद्धा घाला आणि त्याचं व्यवस्थित अगोदर त्याला मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून ना त्याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता त्यासोबतच कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून भजी व्यवस्थित सोडून घेऊयात. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली की कणीस सोलताना अजिबात हाताने सोलू नका, नाहीतर ते ज्यावेळेस तुम्ही कढईमध्ये तळायला टाकाल ना ते फटाक्यासारखे फुटतील. या गोष्टीची काळजी घ्या की ते चाकूने सोलून घ्यायचे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा आणि कुरकुरीत असे होईपर्यंत भजी सगळे तळून घ्या. चला तर मग मस्त असे भजी तयार झालेले आहेत.